वेलकम टू मल्लास फूड। अभी अपना 26 जनवरी आने वाली है। लास्ट टाइम जैसा फिर से अपना ऑफर चालू होने वाला है 20 जनवरी से लेकर 26 जनवरी से। ये अपना डबल बेड का बेड आपको सिर्फ मिलेगा 1999 में। जिस किसी को भी माल चाहिए पूरा स्टॉक भरा हुआ है, आप देख सकते हो पूरा स्टॉक भर के रखा हुआ है। जिस किसी को भी डबल बेड का बेड चाहिए तो आप डायरेक्टली दुकान पे या फिर शॉप पे आ सकते हो, आपको जैसा चाहिए वैसा बना के मिल जाएगा। और जो कोई लाइक और शेयर और कमेंट में ग्लोव लिखिएगा तो उसके लिए हम लोग स्पेशली उनको गिफ्ट में ग्लोव दे देंगे। और जिस किसी को भी चाहिए तो आप डायरेक्टली मल्ला स्पोर्ट में आ सकते हो, नीचे कॉन्टेक्ट नंबर दिया हुआ है, आपका बेड आप बुक कर सकते हो, ऑनलाइन भी अवेलेबल रहेगा ये। थैंक यू। धन्यवाद डीजे, धन्यवाद भाया। नक्कीच मंचावर उपस्थित श्री रवींद्र नामदेव पाटील उपस्थित आहेत। आणि नक्कीच दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे। एक्सर बी आणि पेनकरपाडा संघाला देखील सुवर्ण संधी आहे। षटकाराला 500 रुपये, चौकाराला 200 रुपये, हॅट्रिकला देखील 500 रुपये। षटकारची हॅट्रिक असू द्या की विकेटची हॅट्रिक असू द्या 500 रुपये। आणि नक्कीच विशेष सूचना, सलग 6 चेंडू 6 षटकार जर मारेल त्या खेळाडूला होंडा शाईन बक्षीस देण्यात येईल सन्माननीय रवींद्र नामदेव पाटील यांच्या मार्फत। न्यू होंडा शाईन ज्यांनी काल बक्षीस लावलं होतं आज देखील ते बक्षीस आहे बघा। कमीत कमी 1 ओव्हरचा पॉवर प्ले आहे ना। सामना 4 षटकांचा 1 ओव्हर पॉवर प्ले आहे, लक्षात घ्या। नवघर मास्टर संघाच्या वतीने, नवघर ग्रामस्थांच्या वतीने आणि नक्कीच नवघर गावाच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या नवघर गावामध्ये, या बादशाह मैदानामध्ये। आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे सर्व खेळाडू बसलेले आहेत, ज्येष्ठ खेळाडू देखील समोर दिसत आहेत त्या मंडपामध्ये। सर्वांचं देखील त्यांचं देखील सर्वांचं स्वागत आहे। पहिला गोलंदाज जर्सी नंबर 2 A1 पाटील आणि फलंदाज मोहन आणि अमित। पहिलं पॉवर प्ले शतक सुरू होते, पंचांचा इशारा येतोय अशोक राऊत आणि गुणेश म्हात्रे। प्लीज उशीर करू नका, आपल्याला 2 सामने अजून खेळवायचे आहेत। स्लो चेंडू हाताळला होता, अक्षयचा चेंडू निघून गेला अगदी बॅटरच्या समोर आणि चेंडू डॉट येतोय। हा चेंडू नक्कीच एक्सर बी संघाच्या वतीने येतोय। एका बाजूला ओळा संघ नक्कीच बक्षीस फेरी पात्रामध्ये पोहोचलेला आहे, अभिनंदन त्या संघाचं। सुरेख अप्रतिम चेंडू डिलिव्हरी झाल्यानंतर चेंडू उचली घेतो, उडतो चेंडू आणि हा चेंडू येते डॉट। आतापर्यंत 2 चेंडू डॉट आलेले आहेत। मोहन बॅटरला जागेवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या कुठल्याही रेषेमध्ये जाण्याचा प्रयत्न नाही आहे आतापर्यंत। 2 चेंडू डॉट। A1 पाटील पॉवर प्ले शतक सुरू आहे, गॅप भरपूर आहेत, 3च खेळाडू बाहेर आहेत, संधी देखील चांगली आहे खेळण्याची। सुरेख फटका, अप्रतिम फटका, अगदी कव्हरच्या वरून डोक्यावरच्या वरून फटका मारतोय, चेंडू निघून जातोय। दन 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 मगाशी बोललो गॅप भरपूर आहेत आणि त्याच गॅपचा फायदा मोहन घेतोय आणि या तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय, मिळतील 4 धावा। नक्कीच सन्माननीय रवींद्र नामदेव पाटील यांच्या मार्फत 200 रुपये मोहनसाठी। बघा हॅट्रिक घ्या, षटकार किंवा चौकारांची 500 रुपये, षटकाराला 500 रुपये, चौकाराला 200 रुपये आणि एक मोठी सुवर्ण संधी। 6 चेंडू 6 षटकार मारा आणि त्यांच्याकडून न्यू होंडा शाईन लगेच तुम्हाला बक्षीस। सुरेख चेंडू अगदी वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय डी झोन मध्ये, जास्त धाव मिळणार नाही आहे। लेग बायचा इशारा तो पंचांमार्फत 2 धावा मोहनच्या आणि संघाच्या खात्यात जातील। धाव संख्या
6. पेनकरपाडा वर्सेस एक्सर बी हा सामना सुरू आहे. नक्कीच हा सामना नक्की दोघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. बक्षीस फेरी पात्रमध्ये जाण्याचा कुठला संघ असेल, चांगली कामगिरी करेल तो संघ असेल. A1 पाटील स्टेपआउट झाले, अगदी पुढे आले, चेंडू खेळला ऑन साईडला आणि नक्कीच चांगली फेकी होताना दिसते. ते कोण हारता, थोडं चेंडू पडल्यानंतर उचली जास्त घेतोय. या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धाव्यांनी पेनकरपाडा संघ जातोय 8 आहे धावावरती. साई दत्त पेनकरपाडा वर्सेस एक्सर बी, गावदेव एक्सर बी सामना सुरू आहे. थोडे पुढे आले, मात्र एसएलएक्सला चेंडू सापडला नाहीये. मात्र हा चेंडू येतोय डॉट, 3 चेंडू डॉट आणि नक्कीच लेग बाईज 2 चौकार 2चा फटका. अशा प्रकारे 8 धावा A1 खर्च करतोय. मात्र पॉवर प्ले शतक जबरदस्त टाकतोय असं म्हटलं हरकत नाही आहे. मात्र कधी कधी पॉवर प्लेमध्ये 15 ते 20 धावा जातच असतात. मात्र A1 जबरदस्त कामगिरी करतो आपल्या संघासाठी. नक्कीच नवघरच्या अगेन्स्ट देखील A1 पाटीलांनी अशीच चांगली गोलंदाजी केली होती. 7 धावा दिल्या होत्या आणि या सामन्यामध्ये 8 धावा. चांगली गोलंदाजी A1 पाटीलांची. नंबर 2चा गोलंदाज हेमेंद्र, अपोजिट अमित आहेत. नंबर 2चा गोलंदाज हेमेंद्र येतोय, काहीतरी करावं लागेल. चेंडू हवेमध्ये, मात्र इथे कोण, मात्र चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. एस्टेरिक्स आपली जागा सोडतोय आणि या चेंडूवरती 2 धावा. जबरदस्त सामना सुरू आहे. एका बाजूला ओवळा संघाची जबरदस्त कामगिरी, 2 सामन्यात चांगली उत्तम कामगिरी आणि दोन्ही सामने विजय झालेले आहेत. आणि नक्कीच बक्षीस फेरी पात्रामध्ये ओवळा संघ पोहोचतोय. नक्कीच चुरस सुरू आहे या 2 सामन्यामध्ये. चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू खाली रणजित आहेत आणि नक्कीच हा यस, तिथे प्रेक्षक आहेत बघा. बाद आहे गडी, सुंदर झेल, अप्रतिम झेल. धन्यवाद डीजे. षटकाराला 500 रुपये, चौकाराला 200 रुपये, हॅट्रिकला 500 रुपये, षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक 500 रुपये. 6 चेंडू 6 षटकार, न्यू होंडा साइन. चेंडू उंच आहे, चेंडू फटका फसतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक थोडे कमी पडतात आणि नक्कीच आज चांगला गडी बाद करण्याचा चांगला प्रयत्न होता, थोडे कमी पडले. शशी आहेत, मात्र 1 पाऊल कमी पडला, फक्त एकच हात टाकला चेंडूवरती आणि अशा प्रकारे गणेशला पुन्हा संधी मिळते खेळण्यासाठी. 2 धावा देखील आलेल्या आहेत. धाव संख्या झालेली ती 12 धावा झालेल्या आहेत.
यस 9 चेंडू झालेले आहेत. रिटायरमेंट घेतोय मोहन, 50चा खेळाडू आहे. मात्र मंडळाचा नियम आहे, मात्र या सामन्यावरती रिटायरमेंट घेत आहेत. बघा इथे लक्ष द्या, बक्षीस वाढलेलं आहे, प्रेम वाढलेलं आहे. सन्माननीय रवींद्र नामदेव पाटील यांच्याकडून आता बाईक नाही आहे, बाईक कॅन्सल केलेली आहे. 6 चेंडू 6 षटकार मारले तर टाटा सियारा 4 व्हीलर. बघा हे बक्षीस तुम्हाला सुवर्ण संधी. 6 चेंडू 6 षटकार मारा, टाटा सियारा. असं बक्षीस आतापर्यंत आपल्या मास्टरच्या स्पर्धेमध्ये कधी ऐकलं नाही, बघितलं नाही. मात्र हे बक्षीस बघा. आणि बक्षीस लावणारा व्यक्ती महत्व कोण असेल? आपला एक आगरी माणूस आहे, लक्षात घ्या. सुरेख फटका आणि हा षटकार येतोय 500 रुपये. षटकार होऊ दे खर्च, जाते रेवीचे घरच, पक्काय घरच. नाही नक्कीच गणेश आहेत मला वाटतं तिकडे. 500 आले ना? जत्रंची जत्रंची पुन्हा एकदा नाही. चल घे हे मग. लावली की लावली. 6 चेंडू मध्ये 6 षटकार. बाईक पण लागू आहे. बघा काय प्रेम आहे आपल्या समाजावरती, आपल्या संघावरती. आणि नक्कीच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये नक्कीच हे मोठं बक्षीस लावण्याचं काम या नवगड स्पर्धेमध्ये प्रथमच आहे. 500 रुपये जमा झालेले. षटकार मारल्याबद्दल गणेशचं वाईटचा इशारा पंचांत मार्फत येतोय. धाव संख्या धाव फलकावरती 21. कार्पेटर खेळतोय. बघायचं किती धावांचा फटका असेल. एकदा कंप्लीट झालेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. हा नाना सुरू आहे, मात्र चांगली फेकी मात्र उशिराने होतं एवन पाटील यांच्या माध्यमातून. या 2 धावा कंप्लीट. दोन्ही बॅटर हेमंत आणि गणेश. मात्र गणेशने जी बॅटिंग केली होती मोठ्या स्पर्धेमध्ये 49 धावावरती बाद झाला होता एका सामन्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग केली होती. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, सकाळी चहा, सकाळी नाश्ता, चहा, दुपारी संध्याकाळी चहा. त्यांच्याकडून कॅमेरामॅन मालजी पडून आलेले आपल्या भगिनी आहेत, आमच्या आई आहेत, आमच्या आत्या आहेत, आमच्या मावशी आहेत. ज्या आपल्या माता भगिनी आहेत, आई, मावशी, आत्या. आणि अनेक वर्षापासून या मालजीपाडा स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतात त्या. इंदिरा पाटील मालजीपाडा, कुमुद राऊत मालजीपाडा यांचा देखील विशेष सन्मान आपल्या नवघर संघाच्या वतीने, नवघर गावाच्या वतीने केला जातोय. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच त्यांचं विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद. आणि जेल सुटतोय. नंदू पटेल यांचा गॉगल जर हरवला आहे, कोणाला सापडला असेल तर कृपा करून गॉगल जमा करा प्लीज मित्रांनो. 2 धावा झालेल्या आहेत. वाईट सेसर पंचांचा गॉगल हरवलेला नंदू पाटील देसाईच्या खेळाडूचा गॉगल हरवलेला आहे. जर कोणाला भेटला असेल तर कृपा करून जमा करा. नक्कीच सुंदर जेवण, नाश्ता,
उत्तम व्यवस्था नवघर संघाच्या वतीने जबरदस्त अप्रतिम जेवण. नितेश किनी सुरेख यॉर्कर चेंडू होता. कार्पेट ड्राईव्ह केलं तर एकदा कंप्लीट झालेत. हेमंत थोडीशी चेंडू उचला उशीर होतं, मात्र इथे कोण हारतं काय घडतं काय बघत चेंडू अगदी 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 एस्टनच्या बाजूने चेंडू गेला. 2 धावा. आणि नक्कीच ही जोडी आहे ना, ही जोडी खिलारी जोडी आहे. साई दत्त पिनकरपाडीची जोडी आहे. गणेश आणि हेमंत ही जोडी आहे. मात्र ही जोडी टिकली पाहिजे, खेळली पाहिजे. चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दुरावरती आहेत आणि नक्कीच भरपूर पुढे आले. काय अंदाज घेता आला नाहीये आणि पुढे आले. मात्र हा
चालू झाली करते पाहिजे मॅच मध्ये आणि ते होणं गरजेचं आहे. यशोदे त्यांनी गाईड केलं चेंडूला फाईन लेगच्या दिशेने आणि या 3 धावा पूर्ण होतात. देखो प्लीज जो खडखर आवाज आएगा ना, चहा हवा आहे प्लीज. यावेळी फुलटॉसवर जरा check करो कैसा आ रहा. पाहायचं क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एका ऍक्शन मध्ये चेंडू सापडले 2 धाव मिळतील भावेशला आणि भावेश या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढवली 1. लास्ट टाइम भी ऐसे कुछ हुआ था, लोग बोल रहे थे ऐसा. 1 2 आहे चेक करके बता मेरे को हुआ क्यों, क्या हुआ है लेकिन ऐसा सडनली ऐसा कैसे हो गया. गबरे यायला मी कॉमेंट्री मेरा भी कैमरे का वही फ्लक्चुएशन का बहुत पावर के वजह से बहुत फ्लक्चुएट हो रहा था, मतलब इसकी वजह से मैं सही से कर पूरा दिन ऐसे हुआ मेरा साथ, तो इसलिए मैं ध्यान से कर भी नहीं पाया था. कवचचा क्षेत्ररक्षक झेल का सोडतायत काय कळत नाहीये मला. त्यामुळे अजून एक ओव्हरफ्लो. लॉटरी लागली 1 सर 20 सेकंद. ट्राई करो, देखो थोड़ा सा उसको ना पिन ना पिन को ना थोड़ा सा ना लाइक गीला करके डाल के 1 सर 20 संघाला वो शॉट पकड़ता ना, इसके लिए अर्थिंग पकड़ता है तो अच्छे से आता है. प्लीज 1 सर 20 संघ कॉपरेट करा आणि त्यात तुम्हाला सुद्धा विनंती आहे. हे बघा 4:30 वाजून गेले, अजून एक सेमीफायनल मॅच बाकी आहे, त्यानंतर फायनल. जो वेळ तुम्ही आता वाया घालवता ना, याचा परिणाम तुम्हाला अंतिम फेरीमध्ये भोगावा लागेल. मग शेवटची मॅच 2 ओव्हरची देखील असेल आणि ते तुम्हाला मान्य करावं लागेल. हे देखील आता आम्ही स्पष्ट करतोय, त्याच्यामुळे वेळ वाचवा. आया क्या, ठीक हुआ. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे सामनाची गरज आहे. तिसरे गोलंदाज हेमंत मात्र येतात आता आणि समोर असतील भावेश. राईट अप राऊंड द विकेट. लॉक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मला वाटतं पायावर लागतोय. ही स्टायलिश फलंदाज आहे भावेश 1 सर संघाकडून. नॉट नाउ.